श्री स्वामी समर्थ. नमस्कार मीन राशीच्या जातकांनो. जूनचा तो सुवर्ण काळ तर फक्त एक ट्रेलर होता. खरा आणि काळजाचा ठोका चुकवणारा महाभयंकर क्लायमॅक्स आता जुलैच्या पहिल्याच आठवड्यात तुमच्या आयुष्यात येणार आहे. हा झटका इतका भयानक आणि अंगावर काटा आणणारा असेल की ते पाहताच तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. कारण नवग्रहाचे न्यायाधीश आणि साक्षात काळपुरुष भगवान शनिदेव महाराज तुमच्या आयुष्यातील चांगल्या वाईट कर्माचा जळजळीत महाहिशोब घेऊन थेट तुमच्या दारात उभे राहिले आहेत. म्हणूनच तर तुमच्यात खरंच हिंमत असेल आणि तुम्ही या क्षणी घरात पूर्णपणे एकटे असाल तरच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याची चूक करा. कारण दुर्लक्ष करणाऱ्यांचे संसार एका रात्रीत मातीत मिळाले आहेत. कारण ज्या शत्रूंनी आजवर तुमच्या पाठीत खंजीर खुपसला आणि जे रक्ताचे अत्यंत जवळचे चेहरे तुमच्याच घरात राहून तुमच्या मुलाच्या संगतीचा गैरफायदा घेत तुमच्या पाठीमागे विनाशाचे मोठे षडयंत्र रचत आहेत, त्यांचा असा थरकाप उडवणारा आणि काळाकुट्ट चेहरा आता जगासमोर येणार आहे. महादेवाची शपथ घेऊन सांगते, जर तुमच्या जुलैच्या या पहिल्या 7 दिवसात तुम्ही मिळालेले हे रहस्यमय आणि धोक्याचे संकेत ओळखले नाही तर साखरेसारख्या गोड बोलणाऱ्या लोकांच्या जाळ्यात अडकून तुमचं हस्त खेळतं कुटुंब आणि वर्षानुवर्षाची इब्रत एका रात्रीत कोर्ट कचेरीच्या अशा महाभयानक दलदलीत उद्ध्वस्त होईल की 7 जन्म उलटले तरी तुम्हाला त्यातून बाहेर पडता येणार नाही. या कठीण काळात तुमच्या मदतीला ना तुमचे मित्र येणार आहेत ना तुमचे नातेवाईक. कारण जेव्हा शनिदेवाचा कोप होतो तेव्हा बुद्धी काम करणे बंद करते आणि चांगला चाललेला मार्गही अंधारात हरवून जातो. जुलैच्या पहिल्याच आठवड्यात होणारी तुमची एक लहानशी चूक किंवा बोलण्यातील अहंकार तुम्हाला अशा मोठ्या संकटात टाकू शकतो जिथून पैशाचे नुकसान तर होईलच, पण मानसिक शांतताही कायमची हिरावून घेतली जाईल. म्हणूनच हा व्हिडिओ केवळ एक माहिती नसून तुमच्या संपूर्ण आयुष्याला वाचवणारी एक अंतिम चेतावणी आहे. तर मीन राशीच्या जातकांनो, जून पासून तुमचा सुवर्णकाळ सुरू झाला असला तरी जुलै महिन्याचा हा पहिला आठवडा तुमच्या संपूर्ण ब्रह्मांडात आणि कुंडलीत अशी एक भयानक आणि अत्यंत शक्तिशाली हालचाल घडवून आणणार आहे, ज्याची तुम्ही सध्या स्वप्नातही कधी कल्पना केली नसेल. कारण नवग्रहाचे न्यायाधीश आणि कर्मफलदाता भगवान शनिदेव महाराज आता थेट वक्री होऊन तुमच्या जीवनावर अशी दृष्टी टाकत आहेत की ज्यामुळे कित्येक शतकानंतर एक महासंयोग निर्माण झाला आहे. त्यामुळे त्या अत्यंत संवेदनशील काळात तुमच्या पायाखालची जमीन सरकवणारी एक अतिशय मोठी आणि भयानक घटना घडणार आहे, जी थेट तुमच्या नशिबाला पूर्णपणे कलाटणी देईल. आणि जर तुमची पुण्यकर्मे प्रबळ असतील तर हा काळ तुम्हाला एका रात्रीत कोट्याधीश आणि राजा बनवू शकतो. पण जर तुमच्या हातून कळत नकळत एखादे पाप घडले असेल तर शनिदेवाच्या या वक्रदृष्टीचा असा तीव्र आणि जोरदार झटका बसेल की ज्यातून सावरणे तुम्हाला या जन्मात तरी शक्य होणार नाही. जगाची रचना करणाऱ्या देवो के देव महादेव बाबा भोलेनाथ यांनी स्वतः भगवान शनिदेव महाराजांना सृष्टीतील प्रत्येक मानवाच्या कर्माचा हिशोब ठेवण्याचा आणि त्यानुसार अत्यंत कठोरपणे न्याय पाळण्याचा हा महावरदान दिला आहे. याच कारणामुळे तुमच्या गुप्त शत्रूंनी किंवा जवळच्या लोकांनी तुमच्या विरुद्ध रचलेली सर्व षडयंत्रे आता थेट शनिदेवाच्या न्यायालयात पोहोचली असून तुमच्या आयुष्यातील प्रत्येक चांगल्या आणि वाईट कर्माचा महाहिशोब आता जुलैच्या या पहिल्याच आठवड्यात सुरू होणार आहे. या राजयोगाच्या काळात तुमच्या आजूबाजूला अशा काही अद्भुत आणि रहस्यमयी शक्तीचा प्रभाव वाढणार आहे ज्याचा थेट परिणाम तुमच्या आर्थिक आणि मानसिक स्थितीवर होईल. आणि जर तुम्ही या महासंयोगाचा योग्य संकेत ओळखून स्वतःला सावरले तर तुमच्या आयुष्यातील दारिद्र्य कायमचे नष्ट होऊन तुमच्या खुशीचे आणि आनंदाचे अश्रू रोखले देखील या जगात कोणालाच शक्य होणार नाही. हा काळ जितका भाग्याचा आणि सुवर्ण संधी घेऊन येणारा आहे तितकाच तो एका अत्यंत धारदार तलवारीसारखा आणि तितकाच धोकादायक देखील ठरू शकतो. कारण कुंडलीत निर्माण झालेला हा महासंयोग जितक्या वेगाने तुम्हाला यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचवू शकतो तितक्याच वेगाने तुमच्या एका लहानशा चुकीमुळे किंवा अहंकारामुळे तुम्हाला थेट जमिनीवर आणून उद्ध्वस्त देखील करू शकतो. म्हणूनच जुलै महिन्यातील ही सर्वात पहिली आणि निर्णायक घडी मीन राशीसाठी अंतिम चेतावणी असून या काळात तुम्हाला अत्यंत सावधान राहून प्रत्येक पाऊल हुशारीने टाकावे लागेल. कारण तुमची परीक्षा घेण्यासाठी स्वतः काळ तुमच्या
तुमच्या दारात उभा राहिला असून शनिदेवाच्या या महाहिशोबातून आता तुमची सुटका केवळ आणि केवळ तुमची सत्यता आणि प्रामाणिकपणाच करू शकणार आहे. तर मीन राशीच्या जातकांनो 1 जुलै ते 7 जुलै दरम्यान विघ्नहर्ता भगवान श्री गणेशाच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात सर्वात पहिला आणि मोठा शुभ संकेत हा मिळणार आहे की गेल्या अनेक महिन्यापासून किंवा वर्षापासून रखडलेली तुमची महत्त्वाची कामे अचानक वेग घेतील आणि ज्या कामासाठी तुम्ही सरकारी कचेऱ्याचे किंवा लोकांची उंबरठे झिजवत होता ती कामे कोणतीही मोठी अडचण येथे चुटकीसरशी पूर्ण होतील. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व प्रचंड वाढणार असून वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर खुश होऊन तुम्हाला नवीन आणि मोठ्या पदाची जबाबदारी देऊ शकतात. तसेच जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्या दारात स्वतःहून चालून सुवर्ण संधी येईल आणि उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त नवीन मार्ग अचानक मोकळे झाल्यामुळे त्यात तुमच्या घरात पैशाची आवक मोठ्या प्रमाणात वाढेल, ज्याने तुमची आर्थिक कोंडी कायमची फुटेल. दुसरा महाचमत्कार तुमच्या कौटुंबिक आणि सामाजिक आयुष्यात घडणार असून कुटुंबात बऱ्याच काळापासून चाललेले ग्रहक्लेश, मालमत्तेचे वाद किंवा पती-पत्नीमधील मतभेद बाप्पाच्या कृपेने समूळ नष्ट होतील आणि घरात पुन्हा एकदा आनंदाचे, प्रेमाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण होईल. समाजात तुमची प्रतिष्ठा आणि मान-सन्मान इतका वाढेल की जे लोक कालपर्यंत तुमच्याकडे दुर्लक्ष करत होते किंवा तुमची निंदा नालस्ती करत होते तेच लोक आता तुमच्याशी जवळीक साधण्यासाठी धडपडतील. तसेच तुमच्या मुलाच्या बाजूने तुम्हाला अशी एक ऐतिहासिक आणि अत्यंत आनंदाची बातमी मिळेल ज्यामुळे तुमची छाती अभिमानाने फुगेल आणि त्यांच्या यशाची कीर्ती पाहून समाजात तुमच्या घराण्याचे नाव खूप मोठ्या उंचीवर पोहोचेल. तिसरा आणि सर्वात मोठा संकेत म्हणजे तुमच्या आरोग्याबाबत आणि मानसिक स्थितीबद्दल असणार आहे, कारण गेल्या काही दिवसापासून तुम्हाला सतावणारा मानसिक ताण, नैराश्य आणि अज्ञात भीती या 7 दिवसात पूर्णपणे नाहीशी होईल आणि तुमच्या शरीरात एका अद्भुत सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल. इतकेच नाही तर जुनी उधार वसुली किंवा व्यवसायात अडकलेला मोठा पैसा अत्यंत अनपेक्षित मार्गाने तुमच्या हातामध्ये परत येईल, ज्यामुळे तुमच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर एका झटक्यात उतरून नशिबाचे बंद टाळे उघडेल. म्हणूनच मीन राशीच्या जातकांनो बाप्पाने दिलेले हे शुभ संकेत ओळखून पूर्ण उत्साहाने बाप्पा आणि प्रामाणिकपणाने कर्म करत राहा, कारण हा सुवर्ण काळ तुम्हाला शून्यातून थेट यशाच्या शिखरावर घेऊन जाण्यासाठीच निर्माण झाला आहे. जुलै महिन्याचा हा पहिला आठवडा मीन राशीच्या लोकांसाठी जितका चमत्कारी आहे तितकाच तो एका अत्यंत गुप्त आणि छुप्या संकटाची भीती घेऊन येणारा ठरणार आहे, कारण या काळात तुमच्या घरातील मुलाच्या किंवा तुमच्या संतानाच्या संगतीमुळे परिवारावर एक खूप मोठे आणि न पेलवणारे संकट यायची दाट शक्यता निर्माण झाली आहे. 1 ते 7 जुलै दरम्यान तुमच्या घरातील लहान मुलापासून ते मोठ्या मुलापर्यंत स्वतःच्याच हालचालीवर आणि त्यांच्या मित्रमंडळीवर तुम्हाला अतिशय कडक नजर ठेवावी लागेल, कारण मुलाच्या ग्रुपमधील किंवा मित्रामधील एखादी वाईट व्यक्ती त्यांना चुकीच्या मार्गावर नेण्याचा किंवा एखाद्या गुप्त कट कारस्थानात अडकण्याचा प्रयत्न करत आहे. जर तुम्ही या पहिल्या आठवड्यात मुलाच्या वागण्याकडे आणि त्यांच्या संगतीकडे साफ दुर्लक्ष केलं तर त्यांची एक लहानशी चूक किंवा एका रात्रीची मस्ती तुमच्या संपूर्ण हसत्या खेळत्या कुटुंबाला कोर्ट कचेरीच्या, पोलिसांच्या आणि अत्यंत गंभीर कायदेशीर वादाच्या भयंकर कचाट्यात अडकवू शकते, ज्यातून बाहेर पडताना तुमच्या नाकी नऊ येईल. या जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एकीकडे मुलांची चिंता सतावत असतानाच दुसरीकडे तुमच्या आर्थिक आयुष्यात आणि अडकलेल्या पैशाच्या बाबतीत एक अत्यंत मोठी हालचाल होणार असून तुमचा नशिबाचा खेळ पूर्णपणे तुमच्या बोलण्यावर म्हणजेच वाणीवर अवलंबून असणार आहे. जर तुम्ही भूतकाळात कोणाला मोठे कर्ज दिले असेल, व्यवसायात तुमचे पैसे अडकले असतील किंवा जुनी उधार वसुली बाकी असेल तर रखडलेले धन अचानक तुमच्याकडे परत येण्याचे अत्यंत प्रबळ आणि शुभ योग या दिवसात निर्माण होत आहेत. पण हे पैसे तुमच्या हातात सहज पडणार नाहीत, तर ते परत मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या रागावर पूर्ण नियंत्रण ठेवावे लागेल आणि समोरच्या व्यक्तीशी अत्यंत धोरणीपणाने आणि गोड बोलून व्यवहार करावा लागणार आहे, कारण या संपूर्ण आठवड्यात तुमची वाणी जितकी मधुर असेल तितकाच लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या बोलणे वेगाने बरसेल आणि तुमचे कठीण वाटणारे आर्थिक मार्ग देखील चुटकीसरशी मोकळे होतील.
तर जुलै महिन्याच्या या पहिल्या आठवड्यात मीन राशीच्या लोकांच्या वैयक्तिक आयुष्यात आणि प्रेमसंबंधामध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि भीतीदायक वळण येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. कारण तुमच्या पाठीमागे अतिशय गुप्तपणे मोठे षडयंत्र रचले जात असून काही अत्यंत जवळचे चेहरेच तुमच्या नात्यात विष घालवण्याचा प्रयत्न करत आहेत. या दिवसात तुमचे कौटुंबिक सुख आणि तुमच्या पार्टनर सोबतचे नाते उद्ध्वस्त करण्यासाठी तुमचे गुप्त शत्रू आणि कपटी मित्र सक्रिय होणार असून ते तुमच्या कानावर पार्टनरबद्दल अत्यंत खोट्या आणि भडकवणाऱ्या गोष्टी घालू शकतात. जर तुम्ही लोकांच्या या एकीव आणि खोट्या अफवांवर डोळे झाकून विश्वास ठेवला तर तुमच्या घरात एका रात्रीत महाभयानक वादळ निर्माण होऊ शकते. म्हणूनच 1 ते 7 जुलै दरम्यान कोणत्याही भडकवणाऱ्या बळी पडू नका आणि कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी आपल्या बुद्धीने आणि संयमाने विचार करा. कारण बाहेरून गोड बोलणारे हेच लोक तुमचे हसते खेळते नाते तोडण्यासाठी टपून बसले आहेत. ज्या मीन राशीच्या तरुण तरुणीचे विवाह बऱ्याच काळापासून जमत नाही, त्यांच्या लग्न कार्यात सतत काही ना काही अनाकलनीय अडथळे येत आहेत, या जे आपल्या प्रेम जीवनात अत्यंत कठीण प्रसंगात जात आहेत, अशा सर्वांसाठी आता केवळ आणि केवळ देवो के देव महादेव बाबा भोलेनाथ हाच एकमेव अंतिम आधार आणि संकटमोचक उपाय ठरणार आहे. जुलैच्या या पहिल्याच आठवड्यात कोणत्याही सोमवारी किंवा शुभ मुहूर्तावर नजीकच्या मंदिरात जाऊन महादेवाच्या शिवलिंगावर अत्यंत श्रद्धेने जलाभिषेक करा आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा, तुमच्या अडचणी आणि तुमच्यावर आलेले हे मोठे संकट थेट भोलेनाथाच्या चरणी अर्पण करा. सृष्टीचे पालनहार असलेले बाबा भोलेनाथ तुमच्या अंतःकरणातील खरी आळवणी ऐकून तुमच्या मार्गातील सर्व विघ्ने आणि शत्रूचे षडयंत्र चुटकीसरकी नष्ट करतील आणि तुमच्या आयुष्यात पुन्हा एकदा सुखाची आणि पवित्र नात्याची नवी पहाट उजाडेल. तर मित्रांनो, भगवान शनिदेव, श्री गणेश आणि महादेवाची ही असीम कृपा जर तुम्हाला तुमच्या पाठीशी अखंड ठेवायची असेल तर मनात कोणतीही शंका न ठेवता संपूर्ण श्रद्धेने आत्ताच्या आत्ता या व्हिडिओला एक मनापासून लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये अत्यंत पवित्र अंतःकरणाने जय भोलेनाथ, हर हर महादेव किंवा जय शनिदेव महाराज असे नक्की लिहा, जेणेकरून देवाची अदृश्य शक्ती तुमच्या पाठीशी सदैव उभी राहील. तसेच येणाऱ्या काळातील अशा सर्व धोक्यापासून अधिक सचेत राहण्यासाठी आणि आपल्या नशिबाची प्रत्येक मोठी अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या या चॅनलला आता सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. कारण तुमची ही श्रद्धा आणि एक लहानसे सबस्क्राईब तुमचे संपूर्ण आयुष्य संकटातून वाचवून सुवर्ण काळाकडे घेऊन जाऊ शकते.